तर नमस्कार आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण गाडी भरायला चाललो आहे. तर तुम्ही आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा अशी आपली इच्छा. जय महाराष्ट्र, जय खानदेश. तर लांबकानीच्या मागं 4-5 किलोमीटर मागं येऊन लागलेलो आपण. तर आपण फटाफट जाऊ आपल्या लोकेशनवर. आपल्याला जिथं सांगितलं तिथं, मग तिथं आहे का कुठं आहे काय माहीत, ते काय माहीत नाही आहे. पण आपण तिथं गेलो का मस्तपैकी एक गाडीचा रील्स टाकू इन्स्टाला, मग आपला ब्लॉग कंटिन्यू राहील. तर चला मग. तर भरायच्या ठिकाणी ते येऊन गेलो, भरायला चालू झालं. पाचच लगा की पाचच नाही मस्त पैकी कशी दिसू राहिली ना. अजून दुसऱ्याकडून टाकायचं, इथं एवढं टाकून सनी. बरोबर निघलो होतो. रस्ता असं राहतं शेताचं, वावर रस्ता असा राहतच म्हणतो बळा खराब खराब. वावरातून रस्ताच तसं राहतो अवकाळ अवकाळ. तर आपण येऊन गेलो दुसऱ्या लोकेशनवरती. तर इथून माल टाकून घेऊन तर भेटू मग पुढं. पाणी बिनी मारले येणार. तर आपल्याला इथं अंधार पडून गेलं तर चांगलं फटाफट चला. बाकीचे इथं अर्धीवरून आलेले. एकदम रुबाबमध्ये गाडीविषयी हात जोडून झाले. कोणत्या ठिकाणी फिरावं आपण लागलं जरा सगळी काय अभिष्टा हिस्सा गाडी तुला घेऊन येईल. तू एवढे जावडे ते कराच करते बराबर. तीन बोल दे डार्लिंग. तर तुमचा गाडीचा इंटरव्ह्यू कसा आहे माझ्या मैनाबाईचा? माझ्या तुमच्या उलट पालट बोलणं चालू आहे भाऊ. काय करतो डाळ आदळ ही मैनाबाईचा इंटरव्ह्यू. तर आपण स्पेशल एक ब्लॉग काढायसाठी माणूस बोलायले, मग तो येवाय मोर. तुम्ही कंटिन्यू चालू राहा ब्लॉग मध्ये. तर चला भेटू डिझेल टाकायच्या ठिकाणी. तर मस्तपैकी डिझेलच्या पंपावर येऊन लागलो तो. काय बोलू शकतो भाऊ तू? मजा आहे ना. हॅशटॅग पिकअपवाला. डिझेल टाकून घेतलं मस्त. ब्लॉगर आहे भाऊ, ब्लॉगर बनव. तुम्ही काय करतो
2 दिवस झाले नवं आयफोन घेऊन तर 2 ब्लॉग झाले. बोल भाऊ बोल. पहिले तर तू गुच्चाप गुच्चाप बोली राहणार मला. तर डिझेल टाकून ठोकून कसे दिसू राहिले भाऊ. क्वालिटी विषय क्वालिटी. तर डिझेल टाकून घेतलं निघलो भाऊ. मग काय आपल्याला तर आता आम्ही आमच्या गावाला बिल्डू या भाऊला घेतला कॅमेरामॅन आपला भाऊ रायडर तुम्ही. तर चला हो मजा येईल. कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहा. एवढं बोलता येत नाही मला अजून पण सवय होत नाही. तुम्ही सपोर्ट करता तर 1 नंबर सवय होत नाही. तर शिरपूरच्या टोल पर्यंत पोहोचून गेलतो भाऊ आम्ही. हे भाऊ मस्त फोनामध्ये चाल राहिला. वगार मा चालू वगार मा पण बनवून घ्या ते. आणि ब्लॉग पण आहे ना. काय करतो टाइमपास. हॅलो तर महाराष्ट्र बॉर्डर पर्यंत भिडून गेलतो भाऊ आम्ही. कसं वाटतं या गाड्या ना का जय श्रीराम ब्लॉक मग बरोबर आहे ना रे यार. कंपनीवाल्या गाड्या मुळे काय करतात मस्तपैकी. अशी बात आहे. त्यामुळे कसं आहे तुला म्हणजे झालं महिना आम्ही नाही काय उदाई लेवानाच आहे. आणि मग जाऊ द्या 10,000 रुपये तुला जेडू घेणार आहे. काही बात राहत यो धंदा बेकार खेळाई. यो धंदा बेकार खेळाई. हा पैसाच पैसा आहे झाला. एका गोया करा नुसता गोळ्या करा. बॉर्डर फिरता माहिती महाराष्ट्र. पैसे घेऊन घेऊन झाले निघलो बो मोर. आम्ही बिजासन घाटापर्यंत पोहोचून गेलतो. तर 1 नंबर मध्ये बिजासन घाट बीट पास करून झाली डायरेक्ट MP बॉर्डर लाच भेटू. राममोरला पण त्या काढून जय माताजी. आम्ही दर्शन घेतलं तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या. त्या काढून देऊ द्यायला लागेल बिजासन. व्हिडिओ बघून काय कुणी गाडी घ्यायची नाही भाऊ. गाडीत लय मास मोडतो. पैसा आहे गाडी लाईन मध्ये पण रिस्क बी तेवढं आहे. पैसा नोकरी वाल्याला पिकअप वाढू शकतो एवढा पैसा आहे पण रिस्क जबरदस्त आहे. रात्रभर गाडी चालवायची. ज्याच्यात रात्रभर गाडी चालवायची दम असं त्यानेच चालवायचं. आणि निर्वेश नाही पेनापुरा ड्रिंक करायचीच नाही. कारण का आपण एवढे 3 वर्ष काढलेले आपल्याला मटण नाही चालत काहीच चालत नाही. शुद्ध शाकाहारी डायरेक्ट म्हणून एवढे निघेले. कंटिन्यू आपल्या ब्लॉग मध्ये चांगला सपोर्ट देत जेव्हा गरीब माणूस आहे चांगला मोरा घेऊन चला. तुमच्यासाठी आम्ही एवढं रिस्क घेऊन ब्लॉग काढतो. जाणीवाला ब्लॉग काढायला लावरायलो. तुम्ही आम्हाला थोडाफार सपोर्ट काढा तेव्हा आम्हाला जोर लागेल की नाही भाऊ ब्लॉग मध्ये यूज आपल्याला जास्त येत. आपले व्हिडिओ व्हायरल हो राहील तर आपल्याला टाकायला बी काय वाटावं नाही. बेजासन घाट 1 नंबर वळणं भिडणे पण इथं रिस्क बी तेवढंच आहे. तर आपण बॉर्डर पर्यंत पोहोचून गेलो भाऊ. मस्त बॉर्डर. तर आपल्या गाडीला मस्त पुढे घेऊन घेतली. व्हिडिओ बी बनव जेवणार आलं तरी आरामाचं लुट्टी तर व्हिडिओ बी बनवणार. ब्लॉग
कंटिन्यू. आता दुसरा रायडर बसेल. तो व्हिडिओ नाही बनायची ना. आता तुम्ही आई पोहणे म्हणतो ब्लॉग चालू आहे. कोण तो पोलीसवाला. पैसे घेतले मग किती घेतले 500. घेतले जा. तर MP बॉर्डर पास झाले भाऊ आमच्यावाली. कंटिन्यू हे रायडर बसले चालवायला. नाश्ता करायला थांबून गेल तो. आपले नाश्ता करायचं पहिल्या मी ब्लॉगमध्ये आहे वाटतं. आता तुम्ही काय जगू द्यावा नाही वाटतं. भाजी माफिया बोलते डार्लिंग. व्हिडिओ काढू आपण चांगला. कशी क्वालिटी दिसू राहील मोबाईलमध्ये. तर आपण मानपूरच्या घाटापर्यंत पोहोचलो भाऊ. मोर मस्त गाड्या चालू होता बागी बागी. मग आता याच्या गाड्यांजवळून आपल्याला विषय राहिला नव्हता. चला इंदोर मध्ये भिडून गेलतो भाऊ मस्त पैकी. तर आता जायचं इंदोरच्या पुढे भोपाल. इकडून काय आता सांगून दिलं तुम्हाला. इथून इकडं मंडीकडं जाता हे आपल्याला शेत. आपल्याला इकडे जायचंय भोपाल. भोपाल रस्त्याला पुढे येऊन 50-60 किलोमीटर चहा प्यायला थांबून गेलो तो भाऊ. याला चहा प्यायचा होता. शेकून बी घेऊ तू जरा साधा. तर चला मग. तर थोडे गाडीचे टायर बिर बघून घ्या तुम्ही. हा थोडासा नाजूक झालेला आहे पण काही नाही विषय जायचा. चालेल अजून तो 2-4 ट्रिपा 2-3 ट्रिपा. तर आपण भोपाळमध्ये एंट्री होऊन गेलतो. तो भाऊ झोपला होता. आपण गाडी चालवायला बसलो होतो. बाकी 20 किलोमीटर आपण तर भिडून गेलतो हो मंडीमध्ये. पण आपल्याला घ्यायला व्यापारी जिना काय करतो. कसे दिसू राहिले म्हणून आत खोळा जळगाव जुळा. ओनली 0375 बोलते डार्लिंग इसको. थोडी मॉडिफाय करावं लागेल. हाँ फिर तुमने फोन तो लगाना चाहिए कि किधर आने का किधर नहीं. फोन लगा के पूछना चाहिए ना कहाँ आना उनको बात. एक बार ड्राइवर को कॉल करके ये गाला ऐसा बताने का चाहिए ना तुमने. हम इधर से फोन भी उठाते नहीं कोई. तुम गाड़ी में बैठो आया था क्या? कौन लेके आया गाड़ी? मैं लेके आया हूँ. तुम्हारे साथ कौन आया होगा? ये क्या पहली बार आया तुम? कौन सी गाले पे गाले को क्या हमको क्या पता गाला किसका है कि कब से किसने आया लगा. तुम यहाँ पर कितनी देर से आया? ये आया 1 तास हो गया होगा. आधे तास के ऊपर ही होगा. हाँ? आधे तास के ऊपर ही हो गया. तुम्हें कम से कम सेठ को फोन तो लगाना चाहिए क्या? वो 2-3 बार लगाया उठाया नहीं उसने फोन. मुझे तो नंबर ही दूसरा दिया था उन्होंने. मैं लगा रहा हूँ. मुझे नंबर दूसरा दिया था मैं उसे लगा रहा हूँ. ये वाला नंबर दिया था. अब ये नंबर किसका है? मुझे क्या पता. ये मेरा नंबर थोड़ी. मुझसे कहला के वो आ चुके कितनी बार. मैंने उन्हें लगा रहा हूँ. मुझे नंबर दूसरा दिया सेठ ने. तो मैं तुम्हारे को चलो अभी चलो देखो. दिया होता तो मैं कब का लगा देता. मेरे पास नंबर दूसरा के लिए वो आ चुका है पहले अपने यहाँ. उसके बाद अपनी दुकान का पता है. इस चक्कर में मैंने लगाया नहीं. मैं लगा रहा हूँ उसे. मैं दुकान पे बहुत बार आया हूँ इधर.
खाली व्हायला लावून गेली ते आपली गाडी, आपण मस्तपैकी लावून दिली. खाली झाली का मग डायरेक्ट भाडं घ्यायचं, निघायचंच राहील. मग इकडं पण लय लांब मोठी, लय मोठी मंडी. एवढी पण मोठी नाही पण आहे बऱ्यापैकी मोठी. इंटरव्ह्यू लय मग खरं नाही. आपली महिला विषय हाडमध्ये हाड, दणका विषय, मंडीचा असा विषय राहतो. लोकेशन लय कात्रा दिसतो, इंटरव्ह्यूज लय कात्रा दिसतो. पण बाकी या मोबाईलात क्वालिटी का नाम सुना है तुम लोगों ने. तर चला खाली झाल्यावर अजून एक काढून घेऊ. विषय हाड म्हणून ते बिली होऊन गेली ती गाडी, मस्त जाळीबिळी मारून घे. 9-10 वाजून गेल त्या. याला म्हणलं जाळीबिळी मारून घे, बाळा बिळा घेऊन नाही, बागी निघू म्हणलं. आता काय विषयच नाही, आता झालं समाप्त झालं. तर आपली गाडी बिडी खाली झाली, मस्तपैकी निघला. तर आजचा आपला ब्लॉग इंटरेस्टिंग झाला असेल तर काही तरी सुद्धा गवणी अर्धा गाव आपल्याकडे राहतं तरी बोला, तरी सुद्धा गवणी माहिती. जय गाणादेश.